अरे जनावरावर प्रेम करायला आमच्या संतांनं शिकवलं. आमच्या ठाकूरबुवाचा घोडा वारी करीत होता. एकदा थकला म्हणून सोडून दिलं तर अलंकापूरला येऊन त्यानं ठाकूर महाराजांच्या पायावर, निवृत्तीनाथ महाराजांच्या पायावर मुंडकं टेकून जीव सोडला. आमच्या ज्ञानोबारायाच्या पालखी सोहळ्याबरोबर शितोळे सरकारचे घोडे, ते घोड्यानं जीव दिल्यानंतर त्याची मिरवणूक काढली. कोणत्या महाराजाला सुद्धा ते सुख मिळालं नाही तितकं सुख त्याच्या अंत्यविधीला मिळालं. कोण म्हणतं महाराज? अरे ज्ञानोबारायानं ज्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला तिथं लाख लाख रुपयाची पंगत होऊन द्रष्ट लागण्यासारखा आळेफाट्याला समाज होतोय. सांगा, कारण संताची अंग लगे पापा ते जिनने गंगे, गंगा पाप नाहीसं करतं पण ती पाप नाहीसं करण्याकरता तिला संतांच्या पायाजवळ यावं लागतं. म्हणून एवढे संतांचे उपकार त्या संतांनी बघितलं. सगळ्या जगाला कर्माची पीडा आहे, भोगाची पीडा आहे, दुःखाची पीडा आहे. मग ब्रह्मरस घ्या. आणि ब्रह्मरस वाटण्याकरता आमच्या तुकोबारायानं सांगितलं, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ता, या बोलण्याकरता नाही. तुका म्हणे करुणी दावीन त्याचे पाय माझे जीवी. म्हणून तुकोबाराया वैकुंठाहून आले. देवानं कशा करता कलियुगात देव येत नाही म्हणून संत आले आणि संतांनी जगाचं, धर्माचं रक्षण करण्याचं, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम. म्हणून तुकोबारायानं कडक बोलून समजावून सांगितलं. तुकोबारायाचा गाथा म्हणजे तुकोपनिषद आहे. 10 उपनिषद आहेत. ईशकेन कट प्रश्नमुंड मांडुक्य ऐतरेय छांदोग्यन बरधारण. त्या 10 उपनिषदामध्ये देवाला जे सांगता आलं नाही ते आमच्या तुकोबारायानं गाथ्यामध्ये सांगितलं. म्हणून माणसानं माथा ठिकाणी ठेवायचं असलं तर गाथा धरा. तुमचा मोह दुःख नाहीसं करायचं असेल तर ज्ञानेश्वरी धरा. ज्ञानेश्वरी धरली की कृपा करी देव तयार. देव कृपा करतो. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयार. म्हणून गाथा ज्ञानेश्वरी वारकऱ्याचे धर्मग्रंथ ते जर धरले तुम्ही, तुम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज नाही. महाराज हे तुकोबाराय तुम्ही हे सांगता, बाकीचे लोक वेगळं सांगतात. करावा संसार, न संडावे दोन्ही वार, सुखे करावा संसार. कोणी म्हणलंय संसार करा? संसार करून दाखवला. आणि ते तुकोबाराय वाचा बोलू वेद नीती करू संती केले ते. म्हणून तुकोबारायनं आपलं अवतार कार्य सांगितलंय अभंगाच्या सेवितो हरे